येणाऱ्या 7 तारखेला चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाच्या वेळेला काही उपाय करायचे आहेत, काही मंत्र जप करायचे, हे मी काही तुम्हाला सांगणार आहे. कारण यावर्षीच्या पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होते आणि जेव्हा पितृपक्ष संपत आहे तेव्हा सूर्यग्रहण आहे. त्यामुळे येणारे 16 दिवस जे आहेत ते थोडेसे त्रासदायक असतात. कुठलेही ग्रहण असेल, सुरुवातीचे दिवस किंवा त्याचे जाणारेचे दिवस हे 14 दिवस तरी तुम्हाला इम्पॅक्ट दिसतो. आपापल्या पत्रिकेनुसार, आपापल्या ग्रहानुसार होतं. पण स्पेशली ज्या प्रेग्नंट स्त्री आहेत यांनी तर नक्कीच काळजी घ्या. मी तुम्हाला सांगेन 7 तारखेला कृपा करून बाहेर पडू नका. घरामध्ये राहा, शांत राहा, मंत्र जप करा किंवा ऐका, विष्णू सहस्त्रनाम ऐका, महामृत्युंजय मंत्र ऐका. तर या गोष्टी केल्या तर चांगल्याच असेल. कारण असं म्हटलं जाते की निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट होतो. कारण आणि दुसरंही की जर भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या व्हायब्रेशन इतके स्ट्रॉंग असतात की काही गोष्टी लहान मुलांना, प्रेग्नंट स्त्रियांना यांनाही त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे काही काळ आपण सावधगिरी असले तर बेटर असतं. मग आता यावेळेला आपण काय करायचं? तर पहिल्यांदा जसं आपण घरामध्ये नेहमी ग्रहणाच्या वेळेला काही गोष्टी पाळतो त्या करायच्या. खाण्याच्या जे पदार्थ असतात त्यावर तुळशीची पानं ठेवली जातात, देवाची पूजा केली जात नाही. त्याचबरोबर जेव्हा ग्रहण होतं तेव्हा ग्रहण झाल्यानंतर घर हे मिठाच्या पाण्याने तुम्ही क्लीन करू शकता, स्वच्छ करू शकता. स्पेशली ज्या गरोदर स्त्रिया आहेत, प्रेग्नंट आहेत, त्यांनी तर नक्कीच मिठाच्या पाण्याने अंघोळ करा आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करा की माझ्या बाळाला सुखरूप असू देत, चांगलं आम्ही दोघेही व्यवस्थित असू देत अशी प्रार्थना नक्की करा. यावेळेला असं म्हटलं जातं की महामृत्युंजयचा मंत्र करावा, हनुमान चालीसा ऐकावा, विष्णू सहस्त्रनाम सुद्धा घेतले तरी खूप छान आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की सगळ्यात महत्वाचं हे आहे की लहान मुलं आहेत त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो. काही जणांना ना आजारी पडतील किंवा काही गोष्टींचं खूप वाईट होतील, चिडचिड वाढेल, राग वाढेल. त्यामुळे शांत राहा, मेडिटेशन करा. कारण हे ग्रहाचा प्रभाव आहे त्यामुळे शांत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. अति जास्त जर काही गोष्टी करायला जाल तर तुम्हाला जास्त त्रास होतो. स्पेशली ज्यांची राशकर्क आहे या लोकांना तर जाणवेलच काही दिवसातच. त्याचबरोबर लहान मुलं आहेत किंवा ज्यांच्या बर्थडेटमध्ये 2 हा अंक आहे किंवा 2 ही बर्थडेटच आहे, 2, 11, 20, 29 किंवा 2 ह्या अंक तुमच्या बर्थडेटमध्ये असेल त्यांनाही थोडा चिडचिड किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा वेळेला उपाय जे सांगितले ते नक्की करा. काळजी घ्या. घर जेव्हा क्लीन म्हणजे ग्रहण झाल्यानंतर ग्रहण जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही घर क्लीन करताना मिठाच्या पाण्याने क्लीन करा आणि मेडिटेशन आणि मंत्रजाप नक्की करा. सगळ्या गोष्टी नीट होतील. काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याच्या पाठीमागचं शास्त्र माहीत असणं गरजेचं आहे. कारण एनर्जीचा प्रभाव आपल्याला सगळ्यांनाच जाणवतो. काहींना तर कदाचित सुरुवात झाली असेल आताच. कारण ग्रहणाचे नेहमी 14 दिवस आधी, 14 दिवस नंतर सुद्धा प्रभाव काही लोकांना पाहायला मिळतात. तर नक्की काळजी घ्या. महामृत्युंजय मंत्र, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा बोला. नक्की करा. मी खाली तुम्हाला देत आहे काय करायचं काय नाही करायचं. उपाय करा. बेस्ट ऑफ लक.